गोव्यामध्ये 3 दिवसाचा 17, 18 आणि 19 मे रोजी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे। या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी हातभार लावला, प्रशासकीय सेवेतले अनेक अधिकारी, पोलीस, पत्रकार या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। दैदिप्यमान आणि अभूतपूर्व असा कार्यक्रम संपन्न झाला। एकूण 30,000 पेक्षा जास्त जणांची उपस्थिती, अनेक संघटनांचे प्रमुख, भाविक, गोव्याचे स्थानिक नागरिक यांचा या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली। सर्वांची मागणी आहे, माननीय मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत सांगितलं की असा कार्यक्रम पुन्हा गोव्यामध्ये ठेवला पाहिजे, संपूर्ण भारतामध्ये ठेवला पाहिजे। अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला येऊन गेली, अनेक संत आले। या सर्वांनी या ठिकाणी जे प्रदर्शन लावलेलं होतं त्या ठिकाणी 15 संतांच्या पादुका होत्या किंवा शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन होतं किंवा सनातन संस्थेचे जे कार्य झालेलं आहे त्याच्यावरती एक प्रदर्शन होतं। या प्रदर्शनाचा हजारो लोकांनी लाभ घेतला। सर्वांचं या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था ठेवण्यात आलेली होती, ती देखील उत्तमरित्या पार पाडण्यात आली। ही केवळ परमेश्वराची कृपा आहे। आणि या कार्यक्रमाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी 23 देशांमधून अनेक मान्यवर मंडळी आलेली होती। 1000 पेक्षा जास्त संघटना उपस्थित होत्या आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे सनातन राष्ट्राचा खऱ्या अर्थाने शंखनाद गोव्यामधून दुमदुमलेला आहे आणि याचे पडसाद आता संपूर्ण विश्वभरामध्ये निश्चितपणे उमटतील, कारण हे एक प्रकारचं ईश्वरी कार्य आहे आणि सनातन राष्ट्र हा एकमात्र उपाय आहे जो विश्वशांतीचा मार्ग आहे। नमस्कार, मी श्रद्धा दुसाने, नाशिक कपालेश्वर उपाध्यक्ष। मी फोंडा येथे सनातन शंखनाद महोत्सव याच्यासाठी मी मागील 2 दिवसापासून इथे आहे। कालचा प्रथम दिवस झाला, कालचा अतिशय छान दिवस झाला। सगळे संत महंतांनी गोवा येथे हजेरी लावली आणि खऱ्यामध्ये शंखनाद काय असतो, सनातन धर्म काय असतो याचा काल सगळ्यांनी अक्षरशः उदाहरणं देऊन साक्षात्कार घडवलेला आहे। आणि त्याचप्रमाणे सनातन धर्म हा वाढलाच पाहिजे, हिंदू धर्म हा वाढलाच पाहिजे। सर्व जाती धर्म हे एकत्रित करून आपण हिंदू धर्माची निर्मिती ही केली पाहिजे। देशाविदेशात सगळीकडे सनातन धर्माची प्रचिती झालेली आहे आणि ती अशीच पुढे खूप मोठ्या प्रमाणावर व्हावी हीच शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सद्गुरुदेवांच्या कृपेने, परमपूज्य गुरुमाऊली डॉक्टरांच्या आशीर्वादाने जळगाव जिल्हा गोंडगाव भडगाव तालुक्याहून मी या ठिकाणी गोवा नगरीमध्ये आलेलो आहे। या ठिकाणी सनातन राष्ट्र शंखनाद सोहळा अतिशय अप्रतिम कार्यक्रमाचं आयोजन गुरुदेवांनी केलेलं आहे। या सांप्रत कालामध्ये हिंदू धर्मावर फार मोठे आघात होऊन हिंदू धर्म नष्ट करण्याच्या मार्गावर लोकांचा प्रयत्न आहे, तो हाणून पाडून हा हिंदू धर्म कसा टिकून राहील, सनातन धर्म कसा टिकून राहील या कार्यामध्ये गुरुदेव अनमोल कार्य करत आहेत। त्याच्यामध्ये सर्व कार्यक्रम उत्तम पद्धतीने चाललेला आहे आणि या कार्यक्रमाला लाईव्ह दाखवण्यात येत आहे। सर्वांनी तो बघून त्याप्रमाणे कृती करावी असं मी सांगू इच्छितो। गोव्याच्या पावन धर्तीवरती सनातन राष्ट्राचा शंखनाद महोत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि सबंध देशभरातनं हिंदुत्वनिष्ठ बंधू भगिनी मोठ्या संख्येने या सनातन राष्ट्र शंखनादाच्या महोत्सवासाठी उपस्थित आहेत। उत्तमातले उत्तम वक्ते, धर्माचरण आणि धर्मशिक्षण या सर्व बाबींवरती सनातन संस्था काम करते आणि हिंदूंनी कशा पद्धतीने धर्माचरण करावं, धर्मशिक्षा घ्यावी या विषयांवरती उत्तमात उत्तम वक्ते मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी सर्व हिंदुत्वनिष्ठांना लाभलेले आहेत। फार मोठं नियोजन या गोव्याच्या धर्तीवरती इथे करण्यात आलेलं आहे सनातन संस्थेच्या माध्यमातून। देशभरातील सर्व हिंदुत्वनिष्ठांनी जे या ठिकाणी आज येऊ शकलेले नाही आहेत त्यांनी ऑनलाईन देखील याचं सर्व लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा। आत्ताच थोड्या वेळापूर्वी अधिवक्ता विष्णुशंकर जैन यांनी अनाधिकृत बांधकामं आणि थडगे याच्यावरती जे भाष्य केलं, ही खरंच एक ज्वलंत समस्या आहे। नाशिक शहरात देखील मागे असंच एक अनाधिकृत थडगं प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलं आणि आता देखील एक अनाधिकृत मशीद जी नाशिक शहरातील राजूनगर या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे ती देखील आता काढण्याचे प्रयत्न नाशिक प्रशासनाच्या वतीने सुरू आहेत। तर अधिवक्ता विष्णुशंकर जैन यांनी जो विषय मांडला की खरंच या देशामध्ये असंख्य अनाधिकृत वास्तू थडगी बांधण्यात आलेली आहेत आणि प्रशासनाने, धर्मनिष्ठांनी त्याच्यावरती कसं काम केलं पाहिजे याचं उत्तम मार्गदर्शन आज त्यांचं संबंध हिंदुत्वनिष्ठांना लाभलेलं आहे। मी सर्वांना ही विनंतीच करेल की आपण सर्वांनी ऑनलाईन
या सत्रामध्ये भाग घ्यावा आणि हा सर्व सोहळा आपण अनुभवावा. धन्यवाद.